नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण लोकसभेची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघणार आहोत। मी काल आज आणि उद्या पवारांसोबत शरद पवारांचं नेतृत्व कधीही सोडलेलं नाही। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित। त्याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो, आज पण उद्या पण विचारधारा सोडली। निलेश लंकेंचं पक्षात स्वागत। लंकेंना काही गरज लागल्यास आम्ही मदत करू, शरद पवारांची प्रतिक्रिया। निलेश लंकेला पक्षात मी घेतलं, उमेदवारी दिली, त्यांना काही गोष्टी काल समजावूनही सांगितल्या, पण त्यांच्या डोक्यात काहींनी हवा घातली। लंकेंच्या शरद पवार गटातील प्रवेशाच्या चर्चेवर अजित पवार यांचं हे वक्तव्य। निलेशला पक्षात मी घेतलं, निलेशला मनापासून आधार मी दिला, त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशील। वास्तविक तसं नाहीये। अजितदादा आमचे नेते, वडिलकीच्या नात्यानं त्यांनी समजावून सांगितलं, प्रत्येकाला वाटतं आपल्या कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये, मी अजून तरी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला नाही। निलेश लंके यांची ही प्रतिक्रिया। निलेश लंके हे पारनेरमध्ये फेमस आहेत, पण इतर मतदारसंघाचाही विचार करावा लागतो। त्यांना समजावूनही सांगितलं, त्याला कुठे जायचं असेल आणि लोकसभा लढवायची असेल तर आधी राजीनामा द्यावा लागेल। अजित पवारांची भूमिका आहे। निलेश पारनेर पुरता एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं नाही। मी त्याला म्हणलं होतं की निलेश तू तशा पद्धतीनं वागू नको। पुण्याचं मैदान मारण्यासाठी शरद पवारांना भेटलो, खासदार कसा होऊ शकतो ही माहिती दिली। पवारांच्या भेटीनंतर वसंत मोरेंची माहिती। त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची सध्याची परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीनुसार जर वसंत मोरे या ठिकाणी उमेदवार म्हणून आले तर मी सगळी परिस्थिती साहेबांना सांगितलेली, साहेबांना सगळं माहिती आहे। वसंत मोरेंनी पुणे कार्यालयात घेतली शरद पवारांची भेट। वसंत मोरेंकडून पवारांना पुणे लोकसभेच्या विजयाची हमी। हरिश्चंद्र चव्हाणांनी नाशकात घेतली शरद पवारांची भेट। दिंडोरीतून उमेदवारी मिळण्यासाठी हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक, शरद पवारांच्या निर्णयाकडे आता लक्ष। दोघींपैकी एकीचं नाव अपेक्षित होतं। प्रीतम आणि माझ्यात चांगला समन्वय, प्रीतमला जास्त काळ विस्थापित ठेवणार नाही। मात्र आता पहिलं टार्गेट बीड लोकसभा। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची ही प्रतिक्रिया। खासदार असताना मी 5 वर्ष घरी बसले आहे, आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतम त्यांना वाट बघावी लागणार नाही। मी जे शब्द जाहीररित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे।